नमस्कार. हा मी लेख लिहिला आज. त्या लेखाला मी नाव दिले स्वभावच तसा. लेखाचं नाव स्वभावच तसा. तर हा लेख असा. आमचा सोलापूरचा एक मित्र आहे. त्याने एकदा सहज सांगितले की हे जुने लोक, जुन्या काळातले लोक कसे हेकट, एककल्ली, आडमुठे असतात हे आपल्याला कळतं त्याचं ऐकून. तिथे म्हणे एका छोट्याशा गल्लीत एक खूप जुना असा वाडा आहे. खूप वर्षापूर्वी बांधलेला वाडा आहे तो आता वाडा बराच जीर्ण झाला आहे. केव्हा ढासळेल याचा नेम नाही. तिथे त्या वाड्यात एकेकाळी एक बरेच मोठे असे कुटुंब राहत होते. जॉईंट फॅमिली. 4 भाऊ, त्यांच्या 4 बायका, प्रत्येकाची मुलं मुली सगळे एकत्र. वाडा अगदी मोठा प्रशस्त होता आणि प्रत्येकाच्या वाट्याला आपापल्या परिवारासाठी 3-4 रूम्स येतील अशी व्यवस्थाच केली होती. म्हणजे किती मोठी जागा असेल ती. असो, बरीच वर्ष उलटली. मग मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. नंतर सगळी मुलं नोकरी धंद्याच्या निमित्ताने गाव सोडून दुसरीकडे गेली. इकडे जुनी माणसं आता वयस्कर झाली. मुलाकडे, नातवंडाकडे जाऊन राहू लागली. साहजिक आहे, काळ सारखा बदलत असतो. सगळे जिकडे तिकडे निघून गेले. पण त्यामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी होती. तिने ते जुनाट घर सोडलेच नाही. तिला सर्वांनी खूप समजावून सांगितले की या वयात एकटं राहू नका. वाडा आता फार जीर्ण झाला आहे. सगळीकडून धोका निर्माण झाला आहे. रात्री कुठूनही चोर वाड्यात येऊ शकतात. चला आमच्याबरोबर. बाथरूमसाठी केव्हाही रात्री एकटंच बाहेर राहावं लागतं. ऐका आमचं, मुलाकडे जाऊन राहा, सुरक्षित राहाल, वगैरे वगैरे. प्रत्येकाने बरंच वेळ तिला समजवलं, पण तिला पटेना. त्या म्हातारीचे म्हणणे असे की इथंच माझं मन रमतं. इतकी वर्षे इथं गेली, जे काय आपलं व्हायचं ते इथंच होईल. शेवटी आपलं नशीब, असं ती म्हणू लागली. असो, आता त्या विशाल कुटुंबातील जे बरेच वृद्ध झाले होते ते सगळे एक एक जात राहिले. म्हणजे त्या स्त्रीचे सगळे दीर गेले, जावा गेल्या, मुलं पुतणे नातवंड जे होते सगळे नोकरीच्या आणि शिक्षणाच्या सोयीसाठी बाहेरगावी राहिले. आज त्या म्हातारीचं वय जवळपास 85 वर्ष आहे. आता बदलत्या काळाप्रमाणे थोडं बदलावं ना आपणही. स्वभाव थोडा बदलून घ्यावा. या वयात आपण आपला चहा करून पिते. स्वयंपाक आपला जे काय लागेल, आता एकट्याला काय लागणार ते खाते. आता रात्री अपरात्री काही दुखलं खुपलं, प्रकृती बिघडली तर कोण आहे आपल्यासोबत? कुणीच नाही. दवाखाने जवळ नाहीत. पुन्हा खाली दार उघडून एखाद्या वेळी बाहेर यावं लागतं. घराच्या बाहेर सोय नाही. त्यात पुन्हा चोरांचा धोका. हे सगळं आपलं कळलं पाहिजे. या वयात एकटं राहण्याची रिस्क घेऊच नाही. पण सांगणारा तरी किती वेळ सांगेल? स्वभावच तसा. एक कल्ली हट्टी बदलायलाच तयार नाहीत. आपण सुरक्षित राहावं म्हणून तरी स्वभाव थोडा बदलला पाहिजे. हेच या ठिकाणी सांगणं.